तर राजकारणामध्ये विरोधकांवर टीका करण्यासाठी तयार होणारी घोषणा ही कालांतराने विस्मृतीत झाली। मात्र काही घोषणांचं आयुष्य फार मोठं असल्याचं दिसतं। विशेष म्हणजे विरोधकांनी तयार केलेली ही घोषणा जेव्हा मित्रपक्षांकडून वापरली जाते तेव्हा त्याची जास्तच चर्चा होते। अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे हिंगोलीमध्ये। भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे आमदार सध्या एकमेकांवर तुटून पडलेत। नेमकं काय घडतंय पाहूया राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट। अरे 50 खोका तुमने खाया, महाराष्ट्र ने क्या पाया? 50 खोके 3 वर्ष उलटून गेली तरी 50 खोके एकदम ओके ही घोषणा राजकारणात अजूनही टिकून असल्याचं दिसून येतं। 3 वर्षांपूर्वी ज्या घोषणेचा वापर विरोधक करायचे त्या घोषणेचा वापर आता मित्रपक्षच शिंदेच्या शिवसेनेविरोधात करू लागल्याचं चित्र आता समोर आलंय। 50 कोटी रुपये घेतले म्हणून अशी मोठ्या प्रमाणात चर्चा आहे आणि ती 100% खरी असणार आहे। हा माणूस पैशाशिवाय दुसरं काहीच काम करत नाही। निमित्त आहे हिंगोली नगरपालिका निवडणुकीचं। एकमेकाविरोधात लढणारे शिंदेचे आमदार संतोष बांगर आणि भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगलंय। बांगर यांच्यावर टीका करताना मुटकुळेंनी 50 कोटींचा संदर्भ आणला आणि वातावरण गरम झालं। आणि तुम्ही प्रसार माध्यमांनी ऐकलं असेल, अनेक गावात संतोष बांगरानंतर 50 खोके एकदम ओके असं म्हणून त्यांना हिणवण्याचं काम लोकांनी केलं। निश्चित रूपाने त्यांनी ते पैसे घेतले असं लोकांच्या जनमत आणि माझे बी वैयक्तिक मत आहे। आता मुटकुळेंनी 50 कोटींचा वार केल्यानंतर बांगरांनी 20 कोटींचा पलटवार केला। इथलचा आमदार तर तुम्हाला सांगतो लबाड लागले अलग लक्षात बोलते ये चलते ये करते ये। 2014 ला आमदार व्हायच्या आधी याच्याकडे काय होतं याच्याकडे आज 20 कोटीचा महल बांधलाय त्यानं। 20 कोटीचा महल उठून आला। शेअर भी निघले यार, शेअर निघले यार, काय केलं यार। दोघांनीही एकमेकांवर आरोप केल्यानंतर हा वाद संपेल असं वाटत असताना प्रत्यक्षात मात्र तो अधिकच भडकला। आपण हवेली बांधण्यासाठी 20 कोटी कुठून आणले याचा हिशेब देत मुटकुळेंनी बांगर यांच्यावर पुन्हा पलटवार केला। 100% बांधला तो काय लपून थोडा आहे। 1500 एकर जमीन माझ्या आजोबाची माझ्या गावावर आहे, त्यामुळे मी काय मुळातला भिकारी नाही। पहिल्यापासून आम्ही जमीनदार माणसं आहेत, त्यामुळे त्याची दखल कशाला घ्यावा त्यांनी। गेल्या 3 वर्षांपासून महायुतीच्या छत्राखाली एकमेकांना सांभाळून घेणारे हे नेते नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं मात्र आमने सामने आले। त्यामुळे गेली 3 वर्ष हे नेते एकमेकांविषयी बोलत होते ते खरं की आत्ता जे बोलतायत ते खरं असा प्रश्न जनतेला पडलाय। आरोपांच्या या चिखलफेकीनंतर मतदार कोणाला ओके म्हणणार आणि कोणाला खोके देणार हे येत्या 3 तारखेलाच स्पष्ट होईल। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।